नमस्कार, मी ओम. आपल्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आता आपण आपल्या बागेमध्ये आलेलो आहोत आणि आपल्या बागेमध्ये एकूण 25 नारळीची झाडं होती आणि त्या नारळीमध्येच एका नारळीला मागच्या काही दिवसापासून कीड लागली होती. म्हणजे सुरुवातीला त्याचे झाप मरत गेले, काही दिवसांनी ते झाप गळत गेले, काही दिवसांनी ते नारळ पूर्ण सुकायला लागली आणि आता जे वरचे नारळ होते ते देखील पडायला लागलेत. तर तिचा त्रास इतर नारळींना होऊ नये म्हणून आपण आता ती नारळ साफ करून तोडून घेणार आहोत. नारळीवरती चढण्यासाठी व नारळ साफ करून देण्यासाठी आपल्याला हे काका मिळाले होते. या काकांचं नाव आहे शिवराम जडाळ. हे हाच व्यवसाय करत असतात. जर तुम्हाला तुमच्या बागेतील नारळी साफ करून घ्यायच्या असतील तर या काकांना तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. अतिशय जोखमीचं काम आहे. हे काका अगदी व्यवस्थितरित्या करून देतात. विशेष म्हणजे हे काका 2006 पासून हे काम करत आहेत, म्हणून त्यांना या कामातला खूप चांगला अनुभव आहे. कितीही अडचणीच्या ठिकाणी नारळ असली व ती कितीही उंच असली तरी हे काका ते काम सहजरित्या करतात, कारण त्यांना या कामातला चांगला अनुभव आहे. आपली ही नारळ अशीच अडचणीच्या ठिकाणी होती. बाजूलाच एकदम लागून घर होतं आणि त्या घरावरती टाकी देखील ठेवली होती. काकांनी अगदी सहजरित्या त्या घराला काही इजा न होता हे काम केलेलं आहे. तर अशा प्रकारे काकांनी आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या आपली नारळ साफ करून दिलेली आहे. काही दिवसांनी आपण ती नारळ तोडणार आहोत, जेणेकरून तिच्यातली कीड आहे ती मरून जाईल आणि नारळीची विल्हेवाट लागेल. तर आपली नारळ होती ती साफ करून झाली होती आणि आपण दुसऱ्या नारळीवरचे नारळ होते ते तयार झाले होते, म्हणून ते काकांकडून लगेच पाडून घेतले आणि हिरवे झाप देखील तोडून घेतले. पाडलेले सगळे नारळ आपण गोणीमध्ये व्यवस्थित भरून घेतले. त्याच्यानंतर आपण हिरवे जे झाप तोडले होते त्याच्या पात्या एकत्र करून घेतल्या. यांचा उपयोग आपण झाडू बनवण्यासाठी करणार आहोत. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.